760 होम मिनिस्टर असेल, कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्यामध्ये निवेदक म्हणून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बदलापूरचा बुलंद आवाज म्हणून मॅडी सरांची ओळख आहे आणि अध्यक्ष आहेत. आणि यापुढील सामना असेल बघा, जय हनुमान चामटोली आणि श्री गणेश दहिवली यापुढील सामना तो असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यानंतर क्वालिफाईंग सामना असणार आहे गावदेवी कोपर आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून. यस, सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, आपलं मनापासून आभार. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या अगदी जास्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरच्या एका धावेनं इथे धावफलकाला सुरुवात झाली आहे. स्वर्गीय वेदांत 11 अंतारली आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. देवीचा पाडा. 4 षटकांच्या मॅचला आपण सुरुवात केली. पहिला बॉल वाईड, त्यानंतर इथे आपण पाहताय एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. एक धावेच्या मदतीनं खातं खोललं. बॅटिंग करत असताना गणेश, अल्पेश आणि गणेश ही सलामीची जोडी मैदानावरती फलंदाजीसाठी उतरलेत. स्कोरबोर्डवरती 2 धावा बिनबाद. योगेशचा हा बॉल इथे आडव्या बॅटनं फटका चांगला खेळला. फिल्डर होता मात्र त्याला चकवा देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावा मिळतील 4. चौकार. बॅट्समन अल्पेशच्या बॅटमधनं या 4 धावा मिळत आहेत. स्कोरबोर्डला गती प्राप्त झाली आहे. स्कोरबोर्डवरती बिनबाद 6 धावा. 6 ऑन बोर्ड. स्ट्राइक वरती अल्पेश खेळतोय. इथे कव्हरला फिल्डर आहे, त्या ठिकाणी अडवत असताना थोडी तारांबळ सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी आले आणि लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय दर्जेदार मॅच. 2 संघांच्या दरम्यान काठीकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूने अंतारली, दुसऱ्या बाजूने देवीचा पाडा. या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला. सामना जिंकणं, प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं. नॉकआउट स्टेजमध्ये चाललेली स्पर्धा. आमदार चषक 2026 शेवटची महाअंतिम रात्र. जय हनुमान ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके यांचं हे दर्जेदार दमदार आयोजन. आयोजनाची शेवटची रात्र या ठिकाणी पार पडतीये. योगेशचा हा बॉल अनप्लेबल. काही कळायच्या आत डोळ्याचं पापणं लवतं न लवतं यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉयड. क्लीन बोल्ड. जबरदस्त यॉर्कर. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. उत्कृष्ट फलंदाज आहे अल्पेश, मात्र त्याला सुद्धा इथे उत्तर देता आलं नाही. इथे आपण पाहताय विकेट पहिली मिळतीये. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. स्कोरबोर्डवरती 8 एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना अंतारली संघाला लागलेला पहिला धक्का अल्पेशच्या रूपानं. गणेशला साथ देण्यासाठी विनायक दातीलकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल गोलंदाज योगेश. योगेश म्हात्रे गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावफलकावरती 1 गडी बाद 8 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच इथे एन्जॉय करू शकाल. जबरदस्त मुकाबला. दोन्ही संघ मातब्बर, ताकदवर. एका संघाला इथे धूळ चारल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इथे उतरलेले आपण पाहताय. चांगला खेळ सातत्यानं आज संपूर्ण रात्रीत राहिलाय. या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांना पार पाडायची आहे. योगेश म्हात्रे हा चेंडू पहा, इथे लॉप केलंय चेंडू हवेत. फटका चांगला कव्हरच्या डोक्यावरनं सरळ उडवलाय.
चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा येत आहे 4. चौकार. विनायक दातीलकरचा क्लासिकल अंदाज तुम्ही पाहताय. अगदी जागेवरनं खडे खडे कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला गाईड केलं. चौकार मिळतोय. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाला आणि त्यानंतर कव्हरच्या हातामध्ये चेंडू गेला होता, मात्र इतका वेगवान हाताला चटका दिल्यानंतर सुद्धा सरळ गाठतोय सीमारेषा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. विनायक दातीलकर पुढे सरसावला. आपण पाहताय तर चेंडूवरती आघात त्यानं केला. कव्हरला फिल्डर होता, त्याच्या अगदी हातामध्ये चेंडू जातोय असं वाटलं होतं, मात्र प्रचंड गती या फटक्यात. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अतिशय दर्जेदार हा स्ट्रोक. वेगवान तेज तरार फटका. चौकार मिळतोय. एकंदरीत आपण पाहताय धावफलकावरती 1 गडी बाद 16. 16 ऑन बोर्ड. 1 बाद 16 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्या षटकात इथं आपण पाहताय अंतराळी संघानं बनवल्या 16. अजूनही इथून 3 षटकांचा खेळ शिल्लक. 4 षटकांची मॅच. आज आपण पाहताय तर भरपूर प्रेक्षक राजा चारी बाजूला. अजून आपण पाहाल तर दाटी वाटीनं गर्दी करून मॅचचा आनंद लुटतोय. चला मित्रांनो, घाई करा. थोडी घाई आपल्याला करावी लागेल. भरपूर मॅच अजून कव्हर करायच्या बाकी आहेत. आयोजन समितीची सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. स्पीडअप करा. जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल त्यासाठी काळजी घ्या. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी दिला जातोय. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं. इथे आपण पाहताय चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. चेंडू गॅदर केलाय. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी मिळत नाहीये. डॉट येतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. सूरज आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल डॉट. गोलंदाज सूरज, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. फटका फसलाय. सीमारेषेवरती 2 फिल्डर. झेल कोण पकडणार? तू पकडतो की मी पकडतोय? यामध्ये दोघांची तारांबळ झाली आणि टप्पा पडला. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. थर्ड अंपायर आमचे योगीराजी बुटेरे महाराज चेक करतील. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. एकाच वेळेला स्क्रीनवरती तुम्ही 2-2 अँगल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू संपला आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे. लक्षात घ्या, एक रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिला जातो. सक्सेस झाला तर पुन्हा घ्या. अनसक्सेस झाला तर तुमचा रिव्ह्यू इथे संपला. आपण पाहताय 20 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करत असताना सूरज पाटील, नव्या दमाचा नवा शिलेदार, अगदी आपण युवा गोलंदाज, युवा सरदार, अगदी 14 वयोगटातील हा खेळाडू गोलंदाजी करत असताना जिगरबाज खेळ या ठिकाणी दाखवतोय. जाबाज खिलाडी, चांगली गोलंदाजी जो करतोय. समोरून आपण पाहताय कसलेला फलंदाज गणेश खेळतोय. दुसऱ्या बाजूने विनायक. दोघांनाही इथं आपण पाहताय तर नक्कीच प्रश्नचिन्हात त्यानं टाकलंय. गोलंदाज सूरज पाटील, 14-15 वर्षाचा हा युवा. यंगिस्तान, व्हेरी गुड बॉलिंग. टप्पा जर त्याचा तुम्ही पाहत असाल, अतिशय सुंदर. गोलंदाजीमध्ये नियंत्रण अतिशय दर्जेदार. गती अप्रतिम गती. वाईड लाईनच्या आसपास खेळवत असताना फलंदाज गणेशला टाकलेला हा डॉट. या षटकाचा आपण अनालिसिस पाहताय. डॉट 4 डॉट डॉट. 5वा बॉल जागेवरनं टोलवलाय. फटका इथे आपण पाहताय तर हा फसलाय. सीमारेषेवरती अप्रतिम झेल आणि फलंदाज माघारी परतत असताना अंतरली संघाला लागलाय दुसरा धक्का. फलंदाज बाद. कॅच आउट. गणेश गॉन.
सूरज पाटील छोटा पॅकेट बडा धमाका. चांगली गोलंदाजी तो करतोय. एक चौकार जो गेला तो आपण पाहताय तर दोन फिल्डरच्या मध्ये बरोबर ड्रॉप झाला. तिथं जर झेल झाला असता तर कदाचित हा आणि या षटकाचं ॲनालिसिस तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. इथे तुम्ही पाहताय 5 बॉल टाकले, 4 धावा त्यानं खर्च केल्यात, 1 विकेट त्याला मिळाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक, धावफलकावर 20 धावा, 20 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात इथे 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 2 मध्ये सूरज पाटील, मूर्ती लहान कीर्ती महान कामगिरी या ठिकाणी पार पाडत असताना टीम देवीचा पाडा या संघासाठी दुसरं षटक तो हाताळतोय. अगदी 14-15 वयोगटातील हा तर्नाबांड गडी ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. 5 बॉल टाकलेत, 1 विकेट मिळवली आहे, 4 धावा खर्च केल्यात. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय 20 वरती 2 बाद. बॅटिंग करतायत स्वर्गीय वेदांत 11 अंतारली. लास्ट बॉल, सेकंड ओव्हरचा शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ होतोय. बॅट्समन पप्पू स्ट्राईक वरती पहिलाच बॉल लॉफ्ट केले पप्पूनं, मात्र व्यवस्थित बॅट वरती आला नाही. सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. यंगस्टर गोलंदाज सूरज पाटील ज्याच्या विरोधात काही उत्तर नव्हतं. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 21 धावा. बॅटिंग करतायत अंतारली. आजच्या रात्रीमध्ये तुम्ही पाहताय अतिशय दर्जेदार मॅचेस तुम्हाला एन्जॉय करायला मिळाल्या. अतिशय चांगल्या सामन्यांचा तुम्हाला आनंद लुटता आला. शेवटची अंतिम रात्र या ठिकाणी अतिशय दर्जेदार आणि जबरदस्त क्रिकेटच्या माध्यमातून पार पडत असताना आपण सर्वजण एन्जॉय करतोय. क्रिकेटचा हा रम्य सोहळा आमदार चषक 2026 शेवटच्या रात्रीत चाललेला हा खेळ आणि जबरदस्त क्रिकेटची मेजवानी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करतायत स्वर्गीय वेदांत 11 अंतारली. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. चला घाई करा, स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याला आजच्या रात्री भरपूर मॅच कव्हर करायच्या आहेत. या अनुषंगाने काळजी घ्यावी लागेल. ऑलरेडी जवळजवळ 12:30 वाजता आहेत. मध्यरात्र उलटून गेलेली आहे आणि इथून आपण विचार केला तर आजचा गट आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर सेमीफायनल्स, फायनल सुद्धा पार करायची आहे. या अनुषंगाने आजची रात्र आपल्याला कमी पडेल. वेळेची काळजी आपल्याला आताच घ्यावी लागेल. हा चेंडू चेक करतायत दिशाहीन, ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर, वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. रुचित आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल वाईट. नेल्सन फिगर तुम्हाला स्कोरबोर्ड वरती 2 बाद 22. इथे या बॉलवरती मिस टायमिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. पप्पू हो गया फेल. वरती 3 बाद धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड निश्चितच आपण पाहतोय तर इथे आळा घातलाय. पहिल्या षटकात धावा भरपूर आल्या. दुसरं षटक सूरज पाटीलचं आपण पाहिलं फक्त 5. त्यानंतर हे षटक तिसरं. या षटकामध्ये आपण पाहताय रुचित भंडारी गोलंदाजीसाठी आला. पहिला बॉल वाईट त्यानं टाकलाय. फिरकीचं जाळं इथे पसरायला निश्चितच सुरुवात केली आहे. विकेट त्यानं मिळवली आहे. पहिला वाईड, त्यानंतर विकेट. 1 बॉल टाकलाय, 1 धाव 1 विकेट, असं त्याचं अनालिसिस तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 फिरकीचं आक्रमण, जबरदस्त गोलंदाजी, चेंडूवरती सुंदर नियंत्रण. फलंदाजांना मात्र इथे जागेवरच खिळवून ठेवण्याची भूमिका तो पार पाडतोय. प्रमोद आलाय स्ट्राईक वरती बॅटिंग करत असताना. नंबर 5 वरती इथे हा चेंडू आपण पाहताय विकेटच्या मागे अडवत असताना चूक झाली आहे. सिंगल मिळेल. 1 धाव धावफलकावरती इथे जोडली जाईल. स्कोरबोर्ड वरती 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते
23 वरती 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. तिसरं षटक. बाईचा इशारा. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 23 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकात या ठिकाणी खेळ चालू आहे. रुचित भंडारी राईट आर्म स्पिनर, राईट आर्म लेग ब्रेक. इथे फटका निश्चितच आपण पाहताय खेचलाय. चेंडू हवेत. फिल्डर सीमारेषेच्या जवळ हवेत मध्ये झेपावत असताना चेंडूला अडवण्याचं काम त्याने केलंय. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. चेंडूला आतमध्ये थांबवलंय की नाही हे चेक करायचंय. त्या ठिकाणी आपण पाहताय 2 धावा जमा केल्यात. मात्र तत्पूर्वी आपण सीमारेषेवरती चेक करूयात. पंचांच्या माध्यमातून इथे चेक करण्याचं सिग्नल मिळालंय. तर अंपायर या ठिकाणी तैनात आहेत डोळ्यात तेल घालून. सेफ. 2 धावा मिळतील. 3 धावल्यात, 3 मिळतील. 3 धावा पूर्ण केल्या. त्या ठिकाणी अपडेट करा थोडं. 3 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. ते 3 धावांच्या मदतीनं अतिशय सुंदर फिल्डिंग. सीमारेषेवरती स्वतःला स्ट्रेच केलं, हवेमध्ये झेप घेतली आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये ढकललं. 3 वाचवल्या. या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू आलाय या सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर वेगानं जातोय, चेंडूला पकडेल, फेकेल. इथे आपण पाहाल तर 2 धावा 2 मिळतील. स्कोरबोर्ड वरती 2 धावांची मदत मिळेल. धावफलक पुढे सरकताना तुम्ही पाहू शकताय 28 या आकड्यावरती. 28 ऑन बोर्ड. जसजशी रात्र पुढे सरकेल इथे थंडी प्रचंड असते आणि खेळपट्टी जसजशी थंड होत जाईल तसतसं मात्र इथे धावा बनवत असताना तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल. इथे पुढे सरकलाय. स्टेप आउट होऊन खेळलेला फटका फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडलं. डायरेक्ट हिट करण्याचा निश्चितच इथे प्रयत्न झाला, असफल. आणि आपण पाहाल तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावा मिळतील स्कोर कार्डला. जिथे आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती पहिल्याच धावेसाठी विकेट यायला हवी होती, तिथे मिळताय 2. अशा पद्धतीच्या धावा मात्र तुम्हाला नंतर डोईजड होऊ शकतात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्ड वरती 3 बाद 30 धावा. तीन षटकामध्ये 30 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही 6 बॉलचा खेळ इथे पाहायला मिळेल. उर्वरित 6 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील हे आपण पाहूयात. स्कोरबोर्ड वरती 30 जमल्यात. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल या ठिकाणी केले जात आहेत. उर्वरित 6 बॉल आणि निश्चितच या 6 चेंडूंवरती गणित फिरवली जातील. आशिष म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती शेवटच्या अंतिम षटकाची जिम्मेदारी जबाबदारी घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. या अगोदरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर अतिशय सुंदर गोलंदाजी आशिष म्हात्रेनं केली. इथे शेवटच्या षटकासाठी मॅच फिनिश करण्याची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर. बॅटिंग करत असताना विनायक आणि प्रमोद 2 फलंदाज मैदानात. पहिलाच बॉल आशिषचा. अगदी आपण पाहताय तर आशिषला पाहिल्यानंतर असं वाटतं की गोलंदाजी करणं फार सोपं आहे, अगदी सहज येतोय. 15-20 पावलांचा रनअप, त्यानंतर बोटांची जादू चेंडूवरती जो फिरवतोय ना, ती मात्र वाखाणण्याजोगी. अप्रतिम डिलिव्हरी आशिष म्हात्रे. लेफ्ट आर्म मारा करतोय. फलंदाजाला अगदी जागेवरती नाचवत असताना पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ देत नाहीये. सलगचे 2 डॉट येत आहेत. अंतरली संघासाठी इथे धावा बनणं गरजेचं. स्टेप आउट झाला, बॅट फिरवली, मात्र निश्चितच आपण पाहिलं तर अजून छोटा चेंडू पाहायला मिळाला. लेंथ कमी केली आणि त्यानंतर आपण पाहताय तर फिरून बाहेर काढलं. आशिष म्हात्रे अगदी टॅलेंटेड क्रिकेटर, जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. इथे या चेंडूला हवेत उडवलंय. सीमारेषेच्या लगत आपण पाहताय एक सुंदर झेल. फलंदाज अजून एक माघारी परतेल. अंतरली संघाला धक्का.
मान्यवर रोहिदासजी कांबरी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर रोहिदासजी कांबरी साहेब, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. या षटकाचा आपण विचार केला तर तीनही बॉलवरती एकही धाव नाहीये. 3 षटकात 30 होत्या. या तीन चेंडूंचा आपण पाहिलं तर अनालिसिस 0-0 विकेट. आशिष म्हात्रे गोलंदाजी करत असताना आपल्या जादुई गोलंदाजीने इथे फलंदाजांना निश्चितच अडचणीत आणतोय. या बॉलवरती ऑन साईडला अलॉंग द कार्पेट येतोय. सीमारेषेच्या जवळ थोडं फंबल. दुसऱ्या धावेसाठी आले आणि या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. आशिष थोडा नाराज. एफर्टमध्ये आपण पाहिलं तर निश्चितच फिल्डरवरती नाराज पाहायला मिळतोय. 2 धावा जोडतायत. स्कोरबोर्डवरती 32 धावा. रात्रीचा हा समय अगदी आपण पाहताय तर हळूहळू पहाटेच्या समयाकडे आपण वळतोय. जशी थंडी वाढेल तसं धावा चेस करत असताना निश्चित मेहनत वाढेल तुम्हाला. आशिषला माहिती आहे. या अनुषंगानं तो प्रत्येक बॉलवरती मेहनत घेताना पाहायला मिळतोय. फिरकी घेणारे चेंडू, गिरकी घेणारे चेंडू पाहायला मिळत आहेत. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघतोय. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. 2च धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल इथे फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा आपण पाहताय एक सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. षटक क्रमांक 4 ची सांगता पूर्वार्ध संपला आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना वेदांत 11 अंतारली या टीमनं बनवाव्या लागतील 34 ज्या वेळेला बॅटिंग करण्यासाठी उतरेल संघ देवीचा पाडा. देवीचा पाडा संघाचं या ठिकाणी अनालिसिस तुम्ही पाहताय. निश्चितच 4 षटकात बनवल्यात त्या 33-34 धावा त्यांना बॅटिंग करताना बनवाव्या लागतील. चला, चामटोली आणि दहिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पाडला जाईल. दहिवली विपक्ष चामटोली या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. दहिवली टीमचे कॅप्टन आणि चामटोली संघाचे कर्णधार आपण लगेच या ठिकाणी टॉससाठी या. टॉस केला जातोय. मान्यवर जयजी कतोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. नाणेफेकीचा कौल पार पडत असताना त्या ठिकाणी चामटोली आणि दहिवली या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल पार पडलाय. दहिवली संघाने टॉस जिंकला आणि या ठिकाणी फिल्डिंग स्वीकारलेली आहे. चामटोली संघाला फलंदाजीचं पाचारण. नेक्स्ट मॅच मध्ये तत्पूर्वी विद्यमान सामना 34चा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानावरती उतरेल देवीचा पाडा. आणि जशी या मॅचला होईल सुरुवात समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. जशी मॅचला होईल सुरुवात समालोचन कक्षामधनं पुन्हा एकदा रात्रीच्या डिनर नंतर आपल्यासोबत जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष मान्यवर महेशजी धुळे सर, मॅडी सर आपल्यासोबत. धन्यवाद.
धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी आम्ही करतो. आणि आता मॅचला सुरुवात झाली आहे. अप्रतिम स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आता अंपायर सिग्नल, इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. चौतीस धावांचं टार्गेट या मॅच मध्ये देवीचा पाडा संघ सध्या आपण पाहतो या धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे. हो, स्टिअर करण्याचा प्रयत्न, गली पॉइंट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो. याच दरम्यान किशोरजी देसले यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोहिदाजी कांबरी साहेब आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ज्ञानेश्वर कांबरी असतील, संदीपजी डोंगरे यांचे मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच जय हनुमान चामटोली वर्सेस श्री गणेश दहिवली. आणखीन एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि ते टिपली जाईल झेल. फलंदाज दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बालकृष्ण दादा मुंडे यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बेस्टामिक स्ट्रोक एलिव्हेशन नव्हतं आणि आता या ठिकाणी आपण पाहतो अप्रतिम झेल टिपण्यात आलाय. समीर त्या ठिकाणी बाद झालाय, धक्का पहिला लागलाय तो देवीचा पाडा या संघाला. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आजची अंतिम रात्र आहे. 20 बॉल आणि आता 27 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. आशिष मात्रे आलेत, न्यू बॅटर. स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार क्रिकेट संघ अंतारली आणि त्यांना फाईट करते टीम MB ग्रुप देवीचा पाडा. आमदार चषकातील हा क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. गती कमी केली आहे, कमी गतीने टाकण्यात आलेला बॉल अप्रतिम आपण पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी अल्पेशी त्याच्या विरुद्ध षटकार आल्यानंतर आपण पाहतो काय कमालीचं कमबॅक त्याने केलेलं आहे. एक बेक थ्रू या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. विकेट आली, त्यानंतर एक डॉट बॉल आणि आता पुन्हा एकदा या षटकामध्ये त्याचं पुनरागमन होतं. हो, चांगला स्ट्रोक, अगदी बॅटच्या रडारमध्ये आलाय, फेकून दिलाय सरळ ऑन साइडला. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत देवीचा पाडा संघाला 4. गोलंदाज विनायक. हो, चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे, प्रोटेक्शन देण्यात आलं. एकच धाव मिळेल ऑन द स्टंप. ॲक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि एक सिंगलच्या मदतीने 12 धावा धाव फलकावरती आहेत. ड्रोन व्ह्यू तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. खरं तर ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट डोके गाव अगदी आपण पाहतोय थोडंसं शांत आहे, कारण जवळ 1:15 होत आहेत. 12:40 झालेत आणि हा ड्रोन व्ह्यू तुम्हाला संपूर्ण गाव परिसराचा या ठिकाणी पाहायला मिळतोय.
ही खासियत राहिली आहे रोशन फराड अँड ऑल टीम होमसा MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट. पुन्हा एकदा आपण पाहतो क्रीडानगरीकडे ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर क्रीडानगरी स्वर्गीय दाजी बेंडू भुईर क्रीडांगण ढोकेगाव. गोलाकार पद्धतीचे क्रीडांगण 10 टॉवर सहित ही स्पर्धा कव्हर करतात. हो या ठिकाणी चॉप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे, डायरेक्ट हिट, फलंदाज होईल बाद. काही गरज होती का हा प्रश्न निर्माण झालाय आणि ते फलंदाज होईल बाद. स्वस्तामध्ये परतावा लागेल, आणखीन एक धक्का लागेल देवीचा पाडा संघाला. फलंदाज बाद. थंडीचा महिना आणि या ठिकाणी जवळ 2.5 लाख व्ह्यूज या गाण्याला देखील आहेत. अप्रतिम गाणं तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर DJ गणेश या ठिकाणी आपण पाहतोय तीनही ऋतू कधी कधी आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात. मग पावसाळा असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल. कारण मागच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर अवकाळी पावसाने मात्र जो धुमाकूळ घातला आणि ही सीझन तुम्हाला सातत्याने अगदी आपण पाहतो थोडीशी उशिरा चालू झालेली पाहायला मिळाली. याचं कारण सध्या तरी आपण पाहिलं ना तर डे फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर कधी पावसाचं सावट देखील अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आता रात्रीच खेळ चाले हे रजनी स्पर्धा आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल 23ची गरज असताना एक सिंगल मिळाले. त्यानंतर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात पास झाला आणि आता न्यू बॅटर राम मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. ओ यावेळेस ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. मिस्टेक, बॅकअप देखील होऊ शकलं नाहीये. दोन खेळाडूंना अक्षरशः डोक्याला हात लावायची वेळ आली आहे. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. का ज्या मात्र धावांचं संरक्षण करायचे त्या धावा या ठिकाणी अक्षरशः बहाल केल्या जातात असंच म्हणावं लागेल. कारण तिथे झालेली फिल्डिंगची मिस्टेक, त्यानंतर आलेला लेग बाईचा चौकार, म्हणजे धावा मिळत आहेत त्या मात्र देवीचा पाडा संघाला. तिथे नशिबाचा या ठिकाणी आपण पाहतो कुठेतरी लक फॅक्टर ऑन झालाय. प्रथमेश दामोते हा संघ देखील या ठिकाणी दाखल झाला. नितीन विर्ले ऑन ऑल टीम. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कालची रात्र ज्या संघाने गाजवली आहे तो संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. घडलं का एक्झॅक्टली आपण पाहतोय. DRS या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. या वॉर रूम मध्ये आपण हा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. होमसा MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट ऑफिशियल अपडेटर सज्जत आणि सज्जत आमचे ऑफिशियल तिसरे पंच योगीराज महाराज बुटेरे सर. एक्झॅक्टली घडलं काय अगदी आपण पाहतो जलद गतीने हा चेंडू आलेला आहे. परंतु इकडे या ठिकाणी व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही आहे या ठिकाणी आपल्याला तपासलं जाईल आणि आता एक चांगला निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. SDOUT फलंदाज बा.
काय जबरदस्त या ठिकाणी टायमिंग सॉन्ग तुम्हाला पाहायला मिळतात. फलंदाजाला बाद काही गरज नसताना आपण पाहिलं तर धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात जणू काही टॉप ऑर्डर ढासळली आहे ती मात्र देवीचा पाडा संघाची. 20 धावा आणि 20 धावा संख्येवरती लागणारा तिसरा धक्का, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूवरती जबाबदारी आहे, संपूर्ण विश्वास देवीचा पाडा संघाचा ज्या खेळाडूवरती आहे तो राम सध्या मैदानाच्या आतमध्ये 8 धावांवरती नाबाद खेळतोय. हो चांगला स्ट्रोक, हाच तो राम. यावेळेस त्याच्या बॅटमधून अक्षरशः गोलंदाजाचा काढला जातोय घाम. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 6, ठोकलाय षटकार. फक्त 8 धावांची गरज. राम मैदानाच्या आतमध्ये सांगतात एका बाजूने माझा संघ जरी ढासळला ना तरी मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खंबीरपणे या ठिकाणी मैदानावरती पाय ज्याने घट्ट रोवलेत तो फलंदाज राम. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून लगावण्यात आलेला आहे. जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. धावा मिळाल्या 6. चेंडू या ठिकाणी आपण पाहतो बाहेर गेल्यानंतर शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवणारा हा फलंदाज राम आपण पाहतोय. 12 बॉल 8 धावांची गरज. चांगली मॅच. अगदी आपण पाहतो तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी चालू असेल हा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला धावा वाचवण्यासाठी तर एका बाजूला धावा बनवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज गणेश ललित अत्यंत महत्वाचं षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून. तिसरं षटक. या षटकामध्ये फार उलटफेर आपल्याला नेहमीच पाहायला मिळाले असं षटक आपण पाहतोय. 12 बॉल 8 धावांची गरज. जर कदाचित या मॅचमध्ये धावा कमी आल्या तर सामना बॅलन्स राहू शकतो. शेवटच्या अंतिम षटकापर्यंत ऑन साईडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. 1 धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु राम या ठिकाणी सांगतायत मै हू ना. 11 बॉल 7 धावांची गरज. अकरा बॉल 7 ची गरज. हो यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह. संपर्क व्यवस्थित नाही आहे आणि आता या ठिकाणी हा डॉट बॉल आपण पाहतोय. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. गणेश सारख्या एक चांगल्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात आला. अंतरली टीमच्या वतीनं त्याला पाचारण करण्यात आलंय कारण किमान या धावा थांबवण्याचा प्रयत्न त्याला करावा लागणार आहे. रोनित जगताप हे देखील आवर्जून वाट पाहतात. बेंडशील संघाचा सामना केव्हा होईल याच अपेक्षेने वारंवार या ठिकाणी आपण पाहतोय पडताळणी चालू आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल 1+1 बिना पायल बजे घुंगरू असं बडावं लागेल कारण इथे एक्स्ट्रा रन्स मिळतात. ज्या धावा वाचवायचे टीम अंतरली संघाला त्या धावा प्रतिस्पर्धी टीमला देण्याचं काम या ठिकाणी अंतरली संघ करते. हो अडेबा बाटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ गुड लेंथ. अप्रतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाज गणेश मध्ये क्षमता. 12 बॉल 8 ची गरज असताना सामना येणारे 9 बॉल आणि 5 वरती येऊन ठेपलेला आहे. कोलबट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा अक्षरशः खोदून काढलाय. ऑन साईडला आपण पाहतो एक सिंगल घेण्यात आली आहे. एक धावेने सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो. मागचा सामना आपण पाहिला तर अंतरली वर्सेस चिंचपाडा या 2 संघांदरम्यान जो झालेला सामना आपण जर पाहिला असेल तर अगदी आपण पाहतो मनाला सुन्न करणारा तो सामना होता. 1 बॉल 2 ची गरज असताना दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला आणि तो सामना धावा डिफेंड करत असताना टीम स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार क्रिकेट संघ अंतरलीने तो सामना जिंकला होता. हा इतिहास आहे आजच्या रात्रीतील. कोलबट टप्प्याचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये आणि ते फलंदाज रन आउटच्या स्वरूपात होईल बाद.
रामला देखील परतावा लागेल माघारी. आणखीन एक धक्का लागेल देवीचा पाडा संघाला. चौथा धक्का. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळणार आहे 12 बॉल 8 धावांची गरज असताना सामना 7 बॉल 4 वरती येऊन ठेपलेला आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आली किंवा डॉट आला ना तर हा सामना अंतिम षटकामध्ये आणखी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना आहे. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, म्हटलं जाताना ज्या क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला परंतु त्याच्यावरती प्रेम केलं ते तुम्हा आम्हा भारतीयांनी. क्रिकेटमध्ये आपण पाहतो प्रत्येकाला वेड लावले क्रिकेटने. अगदी आपण पाहतो नवीन नवीन खेळाडूंची ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी आपण पाहतो प्रेक्षकांची आमची ओळख नसताना या ठिकाणी ओळख निर्माण करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. हो यावेळेस ऑन साईडला डीपमध्ये आपण पाहतो ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. धावा मिळतील 2 आणि आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 32 वरती. हे आमचं मुख्य व्यासपीठ जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2026 हे दमदार पर्व तुम्ही पाहतायत. मुख्य व्यासपीठावरून अनेक आपले मान्यवर आयोजक या मागचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 6 बॉल आणि आता 2 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 34 धावांचं टार्गेट असताना भव्य दिव्य ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. पहिल्या क्रमांकापासून 5व्या क्रमांकापर्यंत अप्रतिम ट्रॉफीज या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या चषकावरती आजच्या रात्रीमध्ये याचं उत्तर आपल्याला मिळेल. कोणता संघ आपलं नाव कोरेल. ड्रोन व्ह्यू संपूर्ण क्रीडानगरीचे. 6 बॉल 2ची गरज आणि आता गोलंदाज यतीन आलेत. ओ या दरम्यान सॉफ्ट हँड आपण पाहतो ड्राईव्ह केला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आहे कारण त्याला माहिती आहे स्कोर आर इक्वल. स्कोर इज इक्वल. 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज. विशाल पाटील यांना तुम्ही पाहतात. अंतरली गावचे एक जबरदस्त समालोचक देखील आहेत. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे. हा देखील चेंडू डॉट आलाय. अगदी 1 धावेपासून 1 पाऊल दूर असेल देवीचा पाडा तिसऱ्या फेरीपासून. हो चांगला स्ट्रोक. फटका या ठिकाणी फर्स्ट दिलाय. पॉइंट मध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागेल. 5वा टीम देवीचा पाडा संघाला. संघ दहिवली हे मॅच पाहायला मिळणार आहे. प्रथमेश दामोते संघाला देखील भरपूर सारा शुभेच्छा येतात ऑनलाईन. 1 धावेची गरज. बॉल चाललाय सरळ सीमा पार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम MB ग्रुप देवीचा पाडा संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम अंतारली.